we are going to another part of this chapter. The part is menstrual cycle, female reproductive cycle. चॅप्टर आपलं सुरू आहे रिप्रोडक्शन इन ॲनिमल्स मधला ह्युमन रिप्रोडक्शन पार्ट. तर नवीन पार्ट आपल्याला सुरू करायचं आहे, दॅट इज कॉल्ड ॲज फिमेल रिप्रोडक्टिव्ह सायकल. ॲक्च्युली काय आहे की फिमेल्समध्ये एक सायकल असणार की ज्या पर्टिक्युलर सायकलमध्ये रिप्रोडक्टिव्ह सायकलमध्ये त्या पर्टिक्युलर फिमेलला एका 28 डेजमध्ये म्हणजे एका महिन्यामध्ये 1 ओव्हम रिलीज करायचं आहे. म्हणजे फिमेलकडे ओव्हरीज 2 आहे. एका मंथमध्ये एका मेन्स्ट्रुअल सायकलमध्ये एकच ओव्हरी फंक्शनल असणार. एक मेन्स्ट्रुअल सायकल 28 डेज चालणार. म्हणजे एका पूर्ण इयरमध्ये त्या फिमेलमध्ये ह्युमन फिमेलमध्ये 13 मेन्स्ट्रुअल सायकल्स असणार. म्हणजे पूर्ण एका इयरमध्ये 13 ओव्हा म्हणजे ओव्हम रिलीज होणार. म्हणजे 2 पैकी 2ही ओव्हरीज एका रिप्रोडक्टिव्ह सायकलमध्ये मेन्स्ट्रुअल सायकलमध्ये कधीच फंक्शनल नसणार. म्हणजे लेफ्ट ओव्हरी फंक्शनल असेल तर राईट ओव्हरी नॉन फंक्शनल असेल, राईट ओव्हरी फंक्शनल असेल तर लेफ्ट ओव्हरी नॉन फंक्शनल असेल. म्हणजे एक जर रिप्रोडक्टिव्ह सायकल असेल म्हणजे मेन्स्ट्रुअल सायकल असेल तर फक्त एकच ओव्हरी फंक्शनल असेल आणि त्या एका 28 डेजमध्ये ती पर्टिक्युलर फिमेल एका ओव्हरीकडून 1 ओव्हम रिलीज करेल. त्याच्यासाठी जी सायकल आहे दॅट पर्टिक्युलर सायकल इट इज कॉल्ड एज मेन्स्ट्रुअल सायकल. दॅट इज कॉल्ड एज female reproductive cycle. The female reproductive cycle in human or primates it is called as a menstrual cycle. It is called as menstrual cycle. अशी रिप्रोडक्टिव्ह सायकल मेलमध्ये पण असते, पण ती त्या पर्टिक्युलर मेलमध्ये प्युबर्टीला स्टार्ट होते, मेनोपॉज नसतो. दॅट पर्टिक्युलर मेल रिप्रोडक्टिव्ह सायकल इन मेल इट इज कॉल्ड एज रूट सायकल RUT. That is called as root cycle, and in root cycle that particular male produces sperms. The process it is called as spermatogenesis. That is called as spermatogenesis. पण त्या पर्टिक्युलर मेल मध्ये कॅरेक्टरिस्टिक कसं आहे की तो पर्टिक्युलर मेल 10 to 14 इयर्सच्या एजमध्ये स्पर्म्स एकदा तयार करायला लागला तर इनडायरेक्टली त्या पर्टिक्युलर स्पर्म प्रोडक्शनला एंड नाही. स्पर्म प्रोडक्शनला एंड नाही म्हणजे प्युबर्टी आहे पण मेनोपॉज नाही. मग फिमेलमध्ये कसं असणार की त्या पर्टिक्युलर फिमेलच्या 10 to 14 इयर्सच्या एजमध्ये ती पर्टिक्युलर फिमेल रिप्रोडक्टिव्हली ऍक्टिव्ह जर झाली असेल म्हणजे मेन्स्ट्रुअल सायकल स्टार्ट झाली असेल म्हणजे ओव्हम रिलीज होणं सुरू झालेलं असेल तर इनडायरेक्टली त्या फिमेलच्या एका स्पेसिफिक एजला ती प्रोसेस बंद पण होते. त्याला मेनोपॉज म्हणतात. ते एज 45 to 55 इयर्सच्या मध्ये कुठेतरी असते. तर इनडायरेक्टली फिमेलमध्ये प्युबर्टी पण असते आणि मेनोपॉज असते. प्युबर्टीचं मिनिंग सांगतो मी, मेनोपॉजचं पण मिनिंग सांगतो. आपण सगळ्यात पहिल्यांदा फिमेल रिप्रोडक्टिव्ह सायकलला डिफाईन करू. मग फिमेल रिप्रोडक्टिव्ह सायकल म्हणजे काय? द सायक्लिक रिदमिक चेंजेस एक्झिबिटेड बाय फिमेल. The cyclic rhythmic changes exhibited by female for sexual behavior from the age of puberty to the age of menopause is called as female reproductive cycle. ना एकदा परत बोलतो मी. The cyclic rhythmic changes exhibited by female from the age of puberty to the age of menopause is called as a female reproductive cycle, and such particular female reproductive cycle in primates, in human it is called as a menstrual cycle. मग त्या menstrual cycle ला आता आपल्याला डिफाईन करावं लागेल की menstrual cycle म्हणजे काय. तर cyclic changes which occurs in ovary, uterus. The cyclic changes which occurs in ovary and uterus which ends with the process of menstruation it is called as a menstrual cycle. म्हणजे इनडायरेक्टली आता त्या पर्टिक्युलर फिमेलमध्ये हे माहिती झालं आपल्याला की ते पर्टिक्युलर चेंजेस 28 डेजचे म्हणजे मेन्स्ट्रुअल सायकलचे जे चेंजेस आहे ते चेंजेस कुठे कुठे होणार आहे. तर मेनली ते कुठे होणार आहे? ओव्हरीमध्ये होणार आहे. मेनली ते कुठे होणार आहे? युटेरसमध्ये होणार आहे. आणि त्या पर्टिक्युलर चेंजेसचा एंड कशाने होणार आहे? तर एका प्रोसेसनी. दॅट पर्टिक्युलर प्रोसेस इट इज कॉल्ड ॲज अ मेन्स्ट्रुएशन. तर अशी सायकल असेल तर दॅट पर्टिक्युलर सायकल इट इज कॉल्ड ॲज अ मेन्स्ट्रुअल सायकल. सो व्हॉट इज मेन्स्ट्रुअल सायकल? द सायक्लिक चेंजेस विच ऑकर्स इन ह्युमन फिमेल. The part it is called as ovary, the part it is called as uterus and ends with the process of menstruation.
That particular process it is called as cycle, it is called as menstrual cycle. परत एकदा बोलतो मी, the cyclic changes which occurs in ovary and uterus which ends with the process of menstruation, it is called as menstrual cycle. मग आता आपल्याला चेंजेस कुठे कुठे होतात हे माहीत झालं काय, की ते चेंजेस ओव्हरीमध्ये आहे, ते चेंजेस युटेरसमध्ये आहे आणि त्या चेंजेसचा एंड कशाने होणार आहे, ते मेन्स्ट्रुएशननी होणार आहे. मग तो पर्टिक्युलर एंड मेन्स्ट्रुएशन ज्याला म्हणतो आपण, तो काय आहे, म्हणजे मेन्स्ट्रुएशन काय आहे त्याला आपण डिफाईन करू. What is menstruation? The periodic discharge of unfertilized ovum, blood, cellular debris and mucus. The periodic discharge of unfertilized ovum, blood, cellular debris and mucus at about 4 weeks interval. At about 4 weeks interval, that particular thing or process it is called as a menstruation. मी काय म्हटलं की त्या पर्टिक्युलर फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम मध्ये, ही फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम आहे, या फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम मध्ये या पर्टिक्युलर फिमेल रिप्रोडक्टिव्ह ट्रॅक्ट मधून ब्लड बाहेर येणे, अनफर्टिलाइज्ड ओव्हम बाहेर येणे, या युटेरसची जी सगळ्यात आतमधली लेअर आहे तिला एंडोमेट्रियम म्हणतात, त्या एंडोमेट्रियमला पण बाहेर येणे आणि सोबत म्युकस इलिमिनेट होणे, म्हणजे 4 गोष्टी काय, अनफर्टिलाइज्ड ओव्हम, ब्लड, म्युकस अँड सेल्युलर डेब्रिस. हे सगळं जर दर 4 वीक्सच्या इंटरवल मध्ये जर बॉडीच्या बाहेर जात असेल तर त्या पर्टिक्युलर प्रोसेसला काय म्हणतात, दॅट इज कॉल्ड एज अ मेन्स्ट्रुएशन. दॅट इज कॉल्ड एज मेन्स्ट्रुएशन. परत एकदा डिफाईन करतो. What is menstruation? The periodic discharge of unfertilized ovum, blood, mucus and cellular debris at about 4 weeks interval is called as a menstruation. मग आता या पर्टिक्युलर मेन्स्ट्रुएशन मध्ये त्या पर्टिक्युलर फिमेल मध्ये ही सायकल स्टार्ट केव्हा होते आणि एंड केव्हा होते, so that is called as a period of menstrual cycle. Actually the menstrual cycle begins at the age of 10 to 14 years and last for about 45 to 55 years. ही पर्टिक्युलर मेन्स्ट्रुअल सायकल दर 28 दिवसाची 28 दिवसाची 28 दिवसाची 28 डेजची त्या पर्टिक्युलर फिमेलच्या एजच्या 10 to 14 इयर्सच्या मध्ये कधीतरी स्टार्ट होईल, दर महिन्यात चालेल आणि एजच्या 45-55च्या मध्ये कधीतरी बंद होईल. So that is the period of that particular menstrual cycle, but the beginning of that particular menstrual cycle is called as puberty. म्हणजे डायरेक्टली एखाद्या फिमेलच्या, ह्युमन फिमेलच्या 10th इयरला जर एखाद्या महिन्यात ही मेन्स्ट्रुअल सायकल स्टार्ट झालेली असेल तर दॅट पर्टिक्युलर स्टार्टिंग ऑर बिगिनिंग ऑफ दॅट पर्टिक्युलर menstrual cycle it is called as the puberty, and the first menstrual cycle of that particular female at that particular specific age it is called as menarche. It is called as menarche, and the end of the menstrual cycle it is called as menopause. म्हणजे ती पर्टिक्युलर मेन्स्ट्रुअल सायकल प्रत्येक वेळेस प्रत्येक महिन्यात रन होणार आहे, पण त्या फिमेलच्या एजच्या 45-55 इयर्सच्या मध्ये कधीतरी कुठल्या तरी मंथ मध्ये ती बंद पण होणार आहे. And that particular end of the menstrual cycle is called as menopause. That is called as menopause. Thus, the duration of each menstrual cycle is about 28 days. म्हणजे indirectly एक menstrual cycle जर असेल तर ती किती दिवस चालेल, 28 days. कमी जास्त 1-2 दिवस होऊ शकतात, पण नॉर्मली इन इंडियन क्लायमॅटिक कंडिशन this particular menstrual cycle in human female it remains for about 28 days. The menstrual cycle is suppressed in pregnancy and in lactation. की प्रेग्नन्सी असेल म्हणजे ती फिमेल जर प्रेग्नंट असेल तर इनडायरेक्टली दिस पर्टिक्युलर मेन्स्ट्रुअल सायकल इट इज सप्रेस्ड, नॉट स्टॉप मेनोपॉजलाच होईल, पण ती जर फिमेल प्रेग्नंट असेल तर त्यावेळेस काही वेळासाठी प्रेग्नन्सी पिरियडसाठी ती मेन्स्ट्रुअल सायकल जर असेल तर सप्रेस झालेली असेल. त्याच्यानंतर चाइल्ड बर्थ होईल, बर्थ झाल्यानंतर ते पर्टिक्युलर न्यू इंडिव्हिज्युअल मिल्क घेईल, म्हणजे लॅक्टेशन सुरू असेल, त्या लॅक्टेशनच्या पिरियडमध्ये पण काही दिवसापर्यंत ही मेन्स्ट्रुअल सायकल सप्रेस असते. सो दिस पर्टिक्युलर मेन्स्ट्रुअल सायकल इट इज सप्रेस्ड ड्युरिंग प्रेग्नन्सी ॲज वेल एज दिस पर्टिक्युलर मेन्स्ट्रुअल सायकल इट इज सप्रेस्ड ड्युरिंग लॅक्टेशन. आता या मेन्स्ट्रुअल सायकलला म्हणजे 28 डेजच्या सायकलला आपल्याला आता स्टडी करायचं आहे की या 28 डेज मध्ये त्या पर्टिक्युलर ओव्हरीमध्ये, त्या युटेरसमध्ये काय काय चेंजेस होतात. Each menstrual cycle it takes place with the help of 4 phases. The 4 phases are the menstrual phase, proliferative phase, ovulatory phase and the luteal phase.
Each menstrual cycle, it takes place with the help of four phases. The four phases are menstrual phase, proliferative phase, ovulatory phase, and luteal phase. The menstrual phase, it is also called as the post-luteal phase. It is also called as the pre-follicular phase. The proliferative phase, it is also called as the post-menstrual phase. It is also called as the pre-ovulatory phase. Ovulatory phase, it is also called as the post-follicular phase, or it is also called as the preluteal phase. Luteal phase, it is also called as the secretory phase. It is also called as the post-ovulatory phase, or it is called as the premenstrual phase. तर ह्या चार फेजेसनी एक 28 डेजची सायकल कंप्लीट होईल आणि दॅट पर्टिक्युलर सायकल इट इज कॉल्ड एज मेन्स्ट्रुअल सायकल, की ज्या पर्टिक्युलर मेन्स्ट्रुअल सायकलमध्ये दोन ठिकाणी मेजर चेंजेस दिसेल. द वन इट इज कॉल्ड एज ओव्हरी, द अनदर इट इज कॉल्ड एज युटेरस. मग आपण आता एक एक फेज ऑब्झर्व करू. द फर्स्ट फेज इट इज कॉल्ड एज मेन्स्ट्रुअल फेज. मग आता इथे आपण काय केलं की इथून मेन्स्ट्रुअल सायकल स्टार्ट केली आणि इथेच पुन्हा परत आलो. म्हणजे फर्स्ट डे पासून तर 28th डे पर्यंत आपण सायकल रन करणार की या 28 डेज मध्ये काय चेंजेस होतात. त्याच्यापैकी फर्स्ट फेजला जाऊ आपण. द फर्स्ट फेज इट इज कॉल्ड एज मेन्स्ट्रुअल फेज. दिस पर्टिक्युलर मेन्स्ट्रुअल फेज इट रिमेन्स फॉर अबाउट 3 to 5 days. ही जी पर्टिक्युलर मेन्स्ट्रुअल फेज आहे जी फेज 3 ते 5 दिवस चालणार आहे. So this particular phase, the first phase, it is called as menstrual phase. This particular phase, it remains, it lasts for about 3 to 5 days. मग या 3 ते 5 दिवसात होणार काय? So in this particular 3 to 5 days, the level of the progesterone hormone, it decreases. The level of the progesterone hormone, it decreases. Progesterone hormone ची level का कमी झाली हे परत आल्यानंतर आपल्याला माहित होईल. पण आता आपल्याला फक्त एवढंच माहित करायचंय की ती प्रोजेस्टेरॉन हार्मोनची त्या फिमेलच्या ब्लड मधली लेवल कमी झालेली आहे. सो इन दिस फेज द लेवल ऑफ द प्रोजेस्टेरॉन हार्मोन इन द ब्लड डिक्रीजेस. ड्यू टू डिक्रीज ऑफ दॅट पर्टिक्युलर लेवल ऑफ द प्रोजेस्टेरॉन हार्मोन इन द ब्लड, the endometrium of this particular uterus is not maintained. Due to decrease of the level of the progesterone hormone in the blood of that particular female, the endometrium of that particular uterus is not maintained. So this particular endometrium, it ruptures, it damages, that forms the cellular debris. So the cellular debris of endometrium along with blood, along with unfertilized ovum and some mucus eliminated out, and that particular process of discharge of that particular all material through reproductive tract, it is called as a menstruation. Hence this particular cycle phase it is called as a menstrual phase. Hence it is called as menstrual phase. मी काय म्हटलं की this particular menstrual phase it is the first phase of the menstrual cycle. This particular phase it remains about 3 to 5 days. या पर्टिक्युलर 3 to 5 days मध्ये होणार काय, तर प्रोजेस्टेरॉन हार्मोनची लेवल कमी होणार. का कमी होणार ते परत आल्यानंतर माहित होईल. पण प्रोजेस्टेरॉन हार्मोनची लेवल जर कमी झालेली असेल तर या पर्टिक्युलर युटेरसची जी सगळ्यात आतमधली लेअर आहे ज्याला आपण एंडोमेट्रियम म्हणतो ती मेंटेन होणार नाही. ती रप्चर होईल, ती डॅमेज होईल, त्याच्यामुळे ती निघून जाईल. युटेरस नॅचरली वॉस्क्युलर असल्यामुळे ब्लिडिंग होईल. म्हणजे एंडोमेट्रियमचा तिथे जमा झालेला मटेरियल असेल तर त्याला आपण सेल्युलर डेब्रिस म्हणतो. ब्लड जर कलेक्ट होत असेल तर ते ब्लड असेल. ओव्हरीकडून आलेला जो अनफर्टिलाइज्ड ओव्हम आहे तो पण इथे येईल. म्युकस पण सिक्रेट होईल. म्हणजे म्युकस प्लस अनफर्टिलाइज्ड ओव्हम प्लस सेल्युलर डेब्रिस आणि ब्लड हे सगळं बाहेर निघेल. And that particular process of discharge of that particular material it is called as menstruation. Hence this particular phase it is called as menstrual phase. It is called as menstrual phase. मग आता ही पर्टिक्युलर मेन्स्ट्रुअल फेज याच्यासाठी झाली की हे युटेरस डॅमेज झालेलं आहे, अनफर्टिलाइज्ड ओव्हम बाहेर इलिमिनेट झालेलं आहे. म्हणजे युटेरस आताही या पहिल्या फेजमध्ये कसं आहे, डॅमेज्ड आहे. म्हणून आता सेकंड फेज सुरू होईल. दॅट पर्टिक्युलर फेज इट इज कॉल्ड एज अ प्रॉलिफरेटिव्ह फेज. दॅट पर्टिक्युलर फेज इट इज कॉल्ड एज अ फॉलिक्युलर फेज. मेन्स्ट्रुअल फेजच्या नंतर होते म्हणून दॅट इज कॉल्ड एज अ पोस्ट मेन्स्ट्रुअल फेज. ओव्युलेटरी फेजच्या आधी आहे म्हणून दॅट इज कॉल्ड एज अ प्री ओव्युलेटरी फेज. सो दिस इज द सेकंड फेज ऑफ दिस पर्टिक्युलर मेन्स्ट्रुअल सायकल, दॅट इज कॉल्ड एज अ फॉलिक्युलर फेज.
मग ही फॉलिक्युलर फेज कशी आहे? तर ऍक्च्युअली दिस पर्टिक्युलर फॉलिक्युलर फेज इट स्टार्ट्स ऑन 5th or 6th डे, एंड्स ऑन 14th डे. It starts on 6th day, 5th or 6th day, it ends on 14th day. म्हणजे 6व्या-5व्या दिवशी फॉर एक्झाम्पल ती पर्टिक्युलर फेज फॉलिक्युलर फेज जर सुरू झाली तर ती 14व्या दिवसापर्यंत चालेल. म्हणजे एक रिप्रोडक्टिव्ह सायकल मेन्स्ट्रुअल सायकल 28 दिवसाची जर असेल तर पहिले 3 ते 5 दिवस मेन्स्ट्रुअल फेजला लागले, नंतरचे 8 ते 9 दिवस 8 to 9 days या फेजला लागेल. दॅट इज कॉल्ड ॲज अ फॉलिक्युलर फेज. So, second phase of this particular menstrual cycle, it is called as follicular phase. This particular phase, it starts on 5th or 6th day, it ends on 14th day. मग आता या particular 8-9 दिवसात होणार काय? So, in this particular follicular phase, the pituitary gland, the anterior lobe of the pituitary gland secrete that hormone. That hormone, it is called as FSH. That is called as follicle stimulating hormone. It is called as follicle stimulating hormone. And when this particular follicle stimulating hormone, it is secreted by the anterior lobe of the pituitary gland, this particular hormone through blood, it enters into the ovary. Enters into the ovary, where within that particular ovary there is presence of primary follicle, primordial follicle. Primary follicles are converted into secondary follicles. Secondary follicles are converted into the mature follicles. ही process कोण control करेल? The FSH. So, in this particular 8 to 9 days, in this particular 8 to 9 days of follicular phase, the primordial follicles are converted into primary follicle. Primary follicles are converted into secondary follicles, and of the secondary follicles, only one follicle mature, and that is called as Graafian follicle. The other secondary primary follicles, they degenerate. म्हणजे काय झालं की या 8 to 9 डेज मध्ये FSHच्या प्रेझेन्स मध्ये या ओव्हरीच्या आत ज्या प्रायमॉर्डियल फॉलिकल्स आहेत त्या प्रायमरी फॉलिकल मध्ये कन्वर्ट झाल्या. प्रायमरी फॉलिकल्स या सेकंडरी फॉलिकल्स मध्ये कन्वर्ट झाला, पण सेकंडरी फॉलिकल्स पैकी फक्त एक फॉलिकल मॅच्युअर झाली. दॅट पर्टिक्युलर फॉलिकल इट इज कॉल्ड एज ग्राफियन फॉलिकल. बाकीच्या ज्या सेकंडरी प्रायमरी फॉलिकल्स असेल तर या पर्टिक्युलर डेज मध्ये डिजनरेट झाल्या, फक्त एकच मॅच्युअर झाली. दॅट्स वाय दिस पर्टिक्युलर फेज इट इज कॉल्ड एज अ फॉलिक्युलर फेज. मग आता ग्राफियन फॉलिकल जर या ओव्हरीमध्ये तयार झालेली असेल तर ती काय करेल? ऍक्च्युअली दिस पर्टिक्युलर ग्राफियन फॉलिकल एक्सटर्नली इफ इट इज ऑब्झर्व, it shows the presence of theca externa, theca interna, membrana granulosa. The theca interna and membrana granulosa of Graafian follicle now secretes the hormone. That particular hormone it is called as estrogen. That hormone it is called as estrogen, and the function of this particular estrogen म्हणजे इनडायरेक्टली आता या पर्टिक्युलर फेज मध्ये काय झालं? ग्राफियन फॉलिकल तयार झाली. त्या ग्राफियन फॉलिकलला बाहेरून जर पाहिलं तर थिका एक्सटर्ना आहे, मध्ये सेकंड थिका इंटरना आहे, मग मेम्ब्रेना ग्रॅन्युलोजा आहे. त्या मेम्ब्रेना ग्रॅन्युलोजा थिका इंटरना कडून एक हार्मोन सिक्रेट झाला. दॅट हार्मोन इट इज कॉल्ड एज इस्ट्रोजन. म्हणजे त्या फिमेलच्या ब्लड मध्ये कुठल्या हार्मोनची लेवल इन्क्रीज होऊन राहिली? इस्ट्रोजन. अँड दिस पर्टिक्युलर इस्ट्रोजन नाव, if it is increased in the blood of that particular female, it repairs the damaged uterus, as well as that particular estrogen it develops the and maintains the secondary sexual characters. म्हणजे पहिल्या फेज मध्ये जे युटेरस डॅमेज झालं होतं ते दुसऱ्या फेज मध्ये इस्ट्रोजन हार्मोनच्या प्रेझेन्स मध्ये हे युटेरस जर असेल तर ते रिपेअर पण झालं. म्हणजे पहिल्या फेज मध्ये मेन्स्ट्रुअल फेज मध्ये हे एंडोमेट्रियम या युटेरसचं निघून गेलं होतं, पण या दुसऱ्या फेज मध्ये या इस्ट्रोजन हार्मोनच्या प्रेझेन्स मध्ये ते पर्टिक्युलर एंडोमेट्रियम पुन्हा अजून रिपेअर पण झालं, म्हणजे जसंच्या तसं तयार झालं. नाव दिस पर्टिक्युलर युटेरस इट इज रेडी फॉर इम्प्लांटेशन. म्हणजे इनडायरेक्टली आता हे युटेरस जर या पर्टिक्युलर फेज मध्ये जर रिपेअर झालेलं असेल तर इनडायरेक्टली पुढे जाऊन सपोज फर्टिलायझेशन होत असेल तर दिस पर्टिक्युलर युटेरस नाव इन दिस पर्टिक्युलर फॉलिक्युलर फेज इट इज ready for implantation. So this is the phase. The phase it is called as the follicular phase. So this particular follicular phase it starts on 5th or 6th day, ends on 14th day. Thus this particular phase, follicular phase, it remains for about 8 to 9 days. The third phase of this particular menstrual cycle it is called as ovulatory phase. ही आहे third, that is called as ovulatory phase. फॉलिक्युलर फेजच्या नंतर होते आहे म्हणून दॅट इज कॉल्ड ॲज अ पोस्ट फॉलिक्युलर ऑर पोस्ट प्रॉलिफरेटिव्ह फेज. पुढच्या लुटियल फेजच्या ती आधीची आहे म्हणून दिस इज कॉल्ड ॲज अ प्री लुटियल फेज.
pre-secretory phase. So this is called as ovulatory phase. This particular ovulatory phase, it is the third phase of this particular menstrual cycle. This particular ovulatory phase, it starts on 14:30, ends on 15:30. Thus, this particular ovulatory phase, it remains only for 1 day. It lasts only for 1 day. मग या एका दिवसात काय होईल? तर याच्या आधीच्या फेजमध्ये ग्राफियन फॉलिकल पूर्ण तयार झालेली आहे. ही आहे ग्राफियन फॉलिकल. तर त्या ग्राफियन फॉलिकलच्या सेंटरमध्ये जो ओव्हम आहे तो सेकंडरी ओसाइटच्या स्टेजमध्ये. तो ओव्हम सेकंडरी ओसाइटच्या स्टेजमध्ये. आता त्या ग्राफियन फॉलिकलचं काय होईल ते या ओव्युलेटरी फेजमध्ये दिसेल. सो द थर्ड फेज ऑफ दिस पर्टिक्युलर मेन्स्ट्रुअल सायकल, इट इज कॉल्ड एज ओव्युलेटरी फेज. दिस पर्टिक्युलर ओव्युलेटरी फेज, इट रिमेन्स फॉर 1 day. It starts on 14th day, it ends on 15th day. And in this particular ovulatory phase, or in this 1 day, the level of the LH hormone in the blood of that female, it increases. तुम्हाला परत माहित आहे की पिट्युटरी ग्लँड कडून अँटेरियर लोब कडून दुसरा पण हार्मोन सिक्रेट होतो. जसा मागे सिक्रेट झाला होता FSH, तसा आता सिक्रेट होतो त्याच अँटेरियर लोब कडून दुसरा हार्मोन, दॅट इज कॉल्ड एज LH, दॅट इज कॉल्ड एज लुटिनायझिंग हार्मोन. So in this particular ovulatory phase, the LH hormone, it is secreted by the anterior lobe of the pituitary gland. When enters into the blood, reach up to that particular ovary. Due to presence of that particular LH hormone, the wall of the ovary ruptures. The layers of the Graafian follicle also ruptures, and the ovum or secondary oocyte, it is released outside the abdominal cavity. म्हणजे त्या LHच्या प्रेझेन्समध्ये त्या ओव्हरी कडून काय रिलीज झाला? ओव्हम रिलीज झाला. मग असा ओव्हम रिलीज झालेला असेल तर दॅट्स वाय दिस पर्टिक्युलर फेज, इट इज कॉल्ड एज ओव्युलेटरी फेज. म्हणजे ही ग्राफियन फॉलिकल, तिच्या सेंटरमध्ये जो सेकंडरी ओसाइट आहे तो फक्त रिलीज झाला. पूर्ण ग्राफियन फॉलिकल ॲब्डॉमिनल कॅव्हिटीमध्ये रिलीज झालेली नाही, फक्त सेकंडरी ओसाइट. ऍक्च्युली सेकंडरी ओसाइट, व्हायटलाइन मेम्ब्रेन, झोना पेलुसिडा, एवढ्या लेयर्स रिलीज होतात. काय काय? ओव्हम म्हणजे सेकंडरी ओसाइट, व्हायटलाइन मेम्ब्रेन आणि झोना पेलुसिडा एवढे रिलीज होतात. बाकीच्या सगळ्या या ग्राफियन फॉलिकलच्या लेयर्स आतच राहतात. सो आफ्टर रिलीज ऑफ दिस पर्टिक्युलर ओव्हम, in this particular phase, that is called as ovulatory phase, the remaining layers of that particular Graafian follicle within the ovary forms the tissue. That particular tissue, it is called as corpus luteum. That tissue, it is called as corpus luteum. इथे काय कळलं की ही ओव्युलेटरी फेज एका दिवसाची फेज आहे. याच्या आधीच्या फेज मध्ये ग्राफियन फॉलिकल तयार झालेली आहे. त्या ग्राफियन फॉलिकलच्या सेंटरमध्ये काय प्रेझेंट आहे? सेकंडरी oocyte प्रेझेंट आहे. सेकंडरी oocyte या ओव्युलेटरी फेज मध्ये काय होणार आहे? रिलीज होणार आहे. ॲब्डॉमिनल कॅव्हिटीमध्ये रिलीज होणार आहे, पण पूर्ण ग्राफियन फॉलिकल बाहेर येणार नाहीये. मग ग्राफियन फॉलिकलच्या काही लेयर्स त्या ओव्हरीच्या आत राहणार आहे. त्या लेयर्स पासून जो टिश्यू आतमध्ये तयार होणार आहे, त्या ओव्हरीच्या आत तयार होणार आहे, दॅट पर्टिक्युलर टिश्यू, इट इज कॉल्ड एज कॉर्पस लुटियम. That is called as corpus luteum, and this particular corpus luteum, which is now formed in this particular ovary, now starts the secretion of hormone. That particular hormone, it is called as the progesterone. That is called as the progesterone. This corpus luteum, it is a tissue which is formed from Graafian follicle, that is red in color, that is called as corpus luteum. The function of this particular corpus luteum is to secrete the hormone. That hormone, it is called as the progesterone. That is called as progesterone. So this is called as ovulatory phase. The last phase, the fourth phase of this particular menstrual cycle, it is called as luteal phase. It is also called as secretory phase. It is also called as a post-ovulatory phase, or it is also called as premenstrual phase. मग आता या फेज मध्ये काय होणार? Actually, this particular luteal phase, it starts on 15th or 16th day, ends on 28th day. Thus, this particular luteal phase, it remains for about 13 to 14 days. So, longest phase of the menstrual cycle, it is called as a luteal phase. मग या luteal phase मध्ये काय होणार? ऍक्च्युली जो ओव्युलेटरी फेज मध्ये जो सेकंडरी oocyte म्हणजे ओव्हम रिलीज झालेला आहे, त्याच्या दोन पॉसिबिलिटीज आहेत. आयदर फर्टिलायझेशन और नो फर्टिलायझेशन. आयदर फर्टिलायझेशन और नो फर्टिलायझेशन. सपोज हा ओव्हम जर असेल तर इनडायरेक्टली फर्टिलाइज झाला, तर in luteal phase, if this particular ovum is fertilized, in luteal phase, if this particular ovum is fertilized,
the corpus luteum, it grow in size, becomes red, secrete the hormone. That particular hormone, it is called as the progesterone. That is called as progesterone, and this particular increase of progesterone indicates the pregnancy indirectly. When this particular corpus luteum grow in size, becomes red, secrete that hormone that is called as the progesterone. This indicates if pregnancy, the menstrual cycle here it suppresses up to प्रेग्नन्सी ॲज वेल ॲज लॅक्टेशन. म्हणजे इनडायरेक्टली काय झालं की या ओव्युलेटरी फेजमध्ये जो सेकंडरी ओसाइट रिलीज झालेला आहे हा आता या लुटियल फेजमध्ये काय होईल, जर तो सेकंडरी ओसाइट फर्टिलाइज झाला म्हणजे ओव्हम फर्टिलाइज झाला तर कॉर्पस लुटियम जो ग्राफियन फॉलिकलच्या लेयर्स पासून तयार झाला होता तो कॉर्पस लुटियम ग्रो होईल, रेड होईल, हार्मोन सिक्रेट करत राहील. दॅट हार्मोन इट इज कॉल्ड ॲज द प्रोजेस्टेरॉन. म्हणजे इनडायरेक्टली increase in the level of the progesterone hormone in the blood of that female indicates the pregnancy. Indirectly here the menstrual cycle it suppresses, and this particular progesterone, the function of that particular progesterone again it is taken by another hormone that is called as HCG, that is called as human chorionic gonadotrophic hormone. This particular progesterone and human chorionic gonadotrophic hormone in further days maintains the pregnancy. ही एक पॉसिबिलिटी की हा ओव्हम फर्टिलाइज झाला, पण हा ओव्हम नेहमी फर्टिलाइज झाला पाहिजे असं नाही. जर तो नाही फर्टिलाइज झाला तर इफ द ओव्हम इज नॉट फर्टिलाइज, if the ovum is not fertilized, in that case that particular corpus luteum it shrink, it undergo regression, and the regressed corpus luteum it is called as corpus albicans, which is white in color. And if this particular corpus albicans is formed, that is also called as regressed corpus luteum. That is also called as regressed corpus luteum. That decreases the level of the progesterone hormone. That decreases the level of the progesterone hormone. आता आपण काय म्हटलं की हा जर सेकंडरी ओसाइट किंवा ओव्हम जर फर्टिलाइज नाही झाला तर इनडायरेक्टली त्यावेळेस काय होईल, कॉर्पस लुटियम फॉर्म होणार नाही. फॉर्म झालेला असेल तर ग्रो होणार नाही. का? कारण ओव्हम फर्टिलाइज झालेला नाहीये. मग ओव्हमच जर फर्टिलाइज झाला नसेल आणि कॉर्पस लुटियम जर रेड नसेल तर इनडायरेक्टली त्याचा कलर व्हाईट आहे. त्याला काय म्हणतो आपण, कॉर्पस अल्बिकन्स. म्हणजे इनडायरेक्टली तो ग्रोथ झाला नसेल तर प्रोजेस्टेरॉन हार्मोनची लेवल काय होईल, कमी होईल. केव्हापर्यंत कमी होईल, 28th डे पर्यंत. So if this particular ovum or secondary oocyte, if it is not fertilized, the corpus luteum it undergo regression. That corpus luteum it is called as regressed corpus luteum, that is white in color, that is called as corpus albicans. That decreases the level of the progesterone hormone in the blood up to 28th day and starts the new menstrual cycle. पहा, आपण सुरुवातीला सांगितलं की या पहिल्या मेन्स्ट्रुअल फेज मध्ये प्रोजेस्टेरॉन हार्मोनची लेवल का कमी झाली ते आपण परत आल्यावर सांगू असं म्हटलं होतं. मग प्रोजेस्टेरॉन हार्मोनची लेवल का कमी झाली, इकडे ओव्हम जर फर्टिलाइज झालेला नसेल तर इनडायरेक्टली प्रोजेस्टेरॉन हार्मोनची लेवल कॉर्पस लुटियम न असल्यामुळे किंवा डेव्हलप झाल्यामुळे त्या प्रोजेस्टेरॉन हार्मोनची लेवल कमी झाली. म्हणून पुढच्या महिन्याची मेन्स्ट्रुअल सायकल परत स्टार्ट झाली. पण जर तो पर्टिक्युलर ओव्हम फर्टिलाइज झाला असता, तर कॉर्पस लुटियम फॉर्मही झाला असता, प्रोजेस्टेरॉन सिक्रेट पण झाला असता. त्या प्रोजेस्टेरॉनची जागा ह्युमन कोरियॉनिक गोनॅडोट्रॉफिन हार्मोननी घेतली असती आणि प्रेग्नन्सी मेंटेन झाली असती. ती प्रेग्नन्सी आणि पुढचं लॅक्टेशन पर्यंत मेन्स्ट्रुअल सायकल सप्रेस झालेली असती. सो thus this particular menstrual cycle it takes place with the help of 4 phases. The first phase it is called as menstrual phase, second phase it is called as follicular phase, third phase it is called as ovulatory phase, fourth phase, last phase it is called as luteal phase. मी परत एकदा सांगतो, what is menstrual cycle? The cyclic changes which occurs in ovary and uterus. The cyclic changes which occurs in ovary and uterus which ends with the process of menstruation. The cycle it is called as menstrual cycle. And this particular menstrual cycle it is the characteristic of primates. म्हणजे इनडायरेक्टली पाहता तुम्हाला इथे कळलं की या मेन्स्ट्रुअल सायकल मध्ये 4 फेजेस असतात. परत आपण एकदा बोलून घेऊ.
The first phase it is called as menstrual phase. This particular phase it remains for about 3 to 5 days. In this phase, the level of the progesterone hormone in the blood it decreases. Due to decrease of that particular progesterone hormone in the blood, the endometrium of the uterus is not maintained. So the endometrium it is damaged. The damaged endometrium together it is called as cellular debris. The cellular debris with unfertilized ovum, blood and mucus is eliminated out. The process it is called as a menstruation. Hence the phase it is called as a menstrual phase. Second phase it is called as the follicular phase. This particular phase it starts on 5th or 6th day, ends on 14th day. Thus this particular phase it remains for about 8 to 9 days. In this particular 8 to 9 days, the level of the FSH hormone in the blood it increases. This particular FSH hormone when it reach up to the ovary, it matures the primordial follicle into the primary follicle into the secondary follicles into the Graafian follicle. If Graafian follicle is formed, the membrana granulosa and the theca interna of that Graafian follicle secrete the hormone. That hormone it is called as estrogen. This particular estrogen it maintains the secondary sexual characteristics in female. So this particular estrogen it repairs the endometrium of the uterus and make this particular uterus ready for implantation. Third phase it is called as ovulatory phase. This particular ovulatory phase it remains for only 1 day. It starts on 14th day, ends on 15th day, or sometimes it starts on 15th day, ends on 16th day. Thus this particular phase it remains only for 1 day. या एका दिवसात काय होईल? In this particular ovulatory phase, the pituitary gland, the anterior lobe secrete another hormone that is called as the luteinizing hormone. The level of the luteinizing hormone in the blood, if it increases, that leads to the process of ovulation. म्हणजे हा जर पर्टिक्युलर ओव्युलेटरी या ओव्युलेटरी फेज मध्ये LH हार्मोन जर ब्लड मध्ये आलेला असेल तर दॅट LH hormone reach up to the ovary and that releases the ovum in the abdominal cavity. Process it is called as ovulation. But if ovum is released, the remaining layers of the Graafian follicle in the ovary forms a tissue. That particular tissue it is called as corpus luteum. That is called as corpus luteum. So this is the phase that is called as ovulatory phase. Now 1 day which is called as ovulatory phase, it is the phase of fertilization. म्हणजे या पर्टिक्युलर 14 to 15th डे मध्ये जर त्या हजबंड कडून कॉप्युलेशन झालं असेल तर देन इज द पॉसिबिलिटी ऑफ फर्टिलायझेशन. पण रिलीज झालेला जो ओव्हम आहे त्याची व्हायबिलिटी 48 आवर्स असते. त्याच्यामुळे 14th डे पासून 15 पासून 16 या 48 आवर्स मध्ये जर पॉप्युलेशन झालं असेल तर देन ओनली देयर इज द पॉसिबिलिटी ऑफ pregnancy or fertilization. Last phase it is called as the luteal phase. This particular phase it starts on 15th or 16th day, ends on 28th day. This phase does it remains for about 13 to 14 days. It is the longest phase of this particular menstrual cycle. या phase मध्ये होणार काय रिलीज झालेलं आहे ओव्हम ओव्युलेटरी फेज मध्ये. या ओव्हमच्या प्रोबॅबिलिटीज दोन आहे काय. इफ दिस पर्टिक्युलर ओव्हम इज फर्टिलाइज्ड then the corpus luteum which is formed in this particular Graafian follicle it grow in size, becomes red, secrete the hormone. That hormone it is called as the progesterone and maintains the pregnancy. Thus this particular progesterone hormone it is called as the pregnancy hormone. Hereafter the menstrual cycle is suppressed up to lactation. म्हणजे याच्या पुढे जर ती फिमेल प्रेग्नंट असेल तर इथे मेन्स्ट्रुअल सायकल सप्रेस झालेली असेल, थांबलेली असेल. If the ovum is not fertilized, दूसरी केस, if the ovum is not fertilized, in that case corpus luteum it shrink, it undergo regression, it decreases its size, becomes white. That particular corpus luteum it is called as regressed corpus luteum or it is white in color. That's why it is called as corpus albicans. And because this particular corpus albicans it is white in color, non-vascular, it decreases the level of the progesterone hormone up to 28th day and starts the next month of menstrual cycle. So this is the part that is called as the menstrual cycle. So what is menstrual cycle? The cyclic changes which occurs in ovary and uterus
The cyclic changes which occurs in ovary and uterus and ends with the process of menstruation, that is called as menstrual cycle. That is called as menstrual cycle.